नमस्कार. आज आपण नमस्कार. नमस्कार. आज आपण करंग ग्रुप प्रमोटर्स आणि बिल्डर्स यांच्या करंग व्हिक्टोरिया या हेडक्वार्टरमध्ये करंग ग्रुपचे चेअरमन कल्याण तावरे सरांशी त्यांच्या मुसाफिरीबाबत आणि त्यांच्या वेळेच्या नियोजनाबाबत आपण संवाद साधणार आहोत. तर सर, तुम्ही बिझनेस, शेतकरी, रसिक, वाचक अशा सर्व क्षेत्रामध्ये मुसाफिरी करत असता. तर त्या संदर्भात तुम्ही वेळ आणि बिझनेस या दोन गोष्टींचा आणि रसिकता या तीन गोष्टींचा आणि इतर सर्व गोष्टींचा तुम्ही वेळेच्या बाबतीत कसं नियोजन करता आणि त्याबद्दलचे तुमचे विचार काय आहेत? खरं काय तसं काय फार साधं आहे की मी म्हटलं तसं की मी शेतकरी असण्याबाबत किंवा माझ्या शेतावर वारंवार जाण्याबाबत बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की कसा वेळ काढता किंवा जाता तिथं रमता तुम्ही. पण मी अनेकदा सांगितलेलं आहे की मुळात पिढ्यानपिढ्या शेतकरी असलेलं आमचं कुटुंब, हजारो वर्ष शेती करत असलेल्या कुटुंबातील आमची पहिली पिढी जी शेतीपासून वेगळी झाली आणि व्यवसाय करू लागली. त्यामुळे शेती ही रक्तातच DNA मध्येच होती. शेतीबद्दलचं प्रेम, शेतकरी असणं, त्याचा अभिमान असणं. आणि सुदैवानं 1885 साली आमच्याकडं कॅनॉल कोटेशनने आणल्यामुळं आमच्याकडं पाण्याचे सोर्स चांगले होते. खाजगी कारखाने होते, साखर कारखाने होते. गुळाची आमची मोठी गुळाचं गुऱ्हाळ असायची. आणि मग तशीच आर्थिक संपन्नता होती. त्यामुळं लहानपणापासून शेतीवर जाणं, पुन्हा डेअरी व्यवसाय होता. त्यामुळं गाई, गुरं, वासरं याच्याशी नित्याने म्हणे येणारा संबंध. डेअरी इकॉनॉमी त्यावेळेस चांगली होती, त्यामुळे कॅश फ्लो चांगला असायचा. आमची मुलांची शिक्षणं त्याच्यातून चांगल्या पद्धतीत व्हायची. त्यामुळे मग डेअरीबद्दल प्रेम होतं, जनावरांच्याबद्दल प्रेम होतं. आणि एकंदरच त्या शेतावर राहणं, शेतावर मोठा वाडा होता आमचा. त्या सगळ्या शेतावरच्या वाड्यात सगळ्यांनी राहणं, मिळून मिसळून राहणं, तर तो छान आवडीचा भाग होता. तर आजही मला माझं सुंदर बालपण आठवतं. तर त्याच्यात शेतीचा मोठा मोठा भाग होता. आता ही शेती करत असताना पुढं शेतीचे कुटुंब विस्तारतील तसे शेतीचा वाटप होऊन कमी कमी शेती वाट्याला येईल असं म्हणजे पूर्वजांच्या लक्षात आल्यानं विशेषतः माझ्या वडिलांनी आग्रह धरला की बाबा आता सगळ्यांनी शेतीवर राहण्यात काही अर्थ नाही. मोठी शेती आहे तोपर्यंत परवडेल, छोटी शेती परवडणार नाही. त्यामुळं प्रत्येकाला आपापला आपला व्यवसाय, नोकरी असं काहीतरी बघा. त्याच्यामुळं मग शाळेसाठी पुण्यात आलो. पुण्यातून इंजिनियर झाल्यानंतर काही काळ सरकारी नोकरीत गेलो. पण तो माझा प्राण नव्हता, त्यामुळे सुद्धा लवकर बाहेर पडलो आणि व्यवसायात आलो. पुण्यासारखं चांगलं सुसंस्कृत शहर जे माझ्या जिल्ह्याचं ठिकाण होतं, ते सगळ्यात सोयीचं होतं. ते सुरू केलं आणि सुदैवानं सचोटीनं व्यवसाय करत गेल्यानं यश पण चांगलं आणि पटकन मिळालं. आणि मग व्यवसायात काही वर्ष फोकस काम करावं लागलं. त्यामुळे थोडंसं शेताकडे जाणं, शेताची दुरुस्ती, घराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालं. आणि मग पुन्हा स्थिर स्थावर झाल्यावर काही आपण पुन्हा शेतीच्या विकासाकडं किंवा तिथलं जुन्या वाड्याच्या मेंटेनन्सकडं वळलो. तर ते सगळं मेंटेनन्स बघत असताना पुन्हा जुन्या आठवणी, जुनी घरं, जुन्या सगळ्या गोष्टी, आजी, वडील आणि आईवडील म्हणजे खूप वर्ष, 100 वर्ष जगले. त्याचं कारणही त्यांच्या शेतावरचं छान निर्भळ असं आयुष्य. मग माझं बालपण जसं शेतावर गेलं तसे आपल्या मुलांची बालपणं पण असे सुट्टीत का होईना किंवा आपलं स्वतःच्या शेतावर गेलं पाहिजे या उद्देशानं पुन्हा एक नवीन शेती घेतली आणि त्या शेतावर
छोटंसं घर बांधून तिथं मुलांचं बालपणाच्या किमान सुट्ट्या जातील अशी व्यवस्था केली. त्या मुलं पण लहानपणापासून शेतीत मातीत हात घालून जनावरं सांभाळून शेतकऱ्याची नाळ तुटून नाही दिली आणि मग शेती आणि व्यवसाय या दोन्हीची सांगड घालत 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 इथपर्यंत पोचलो. तर त्या शेतावरच्या घरानं खूप काही दिलं. अनेक पुस्तकं आहेत तिथं, अनेक सिनेमे आहेत. त्यामुळे अनेक वाचणारी मंडळी, वाचक मित्र, लेखक, कवी संमेलनं, पुस्तक प्रकाशनं अशा अनेक तिथे केले. आमचा आरेबाग सांस्कृतिक परिवार नावाचा तो गुरु तिथंच फॉर्मेशन झालं. जगभरात पसरले 300 सदस्य आम्ही आहोत त्याचे. तर जगभर काय चाललंय त्याचं चर्चा होत असते. वाचलेलं पुस्तक, त्यावर चर्चा. आणि वर्षातून 2दा मी शेतावर सगळे जमतो. तर ती एक छान मोठी सांस्कृतिक चळवळ चालू झाली. तेव्हा बरेच लोक मला साहित्याशी तुमचं एवढं कसं, तर त्याचं कारण आहे की आरेबाग सांस्कृतिक परिवार याच्या माध्यमातून मी कनेक्ट राहतो. मग हे सगळं करत असताना मग अनेक गोष्टींची आवड. डेक्कन परिसरात राहतो, कार्यालय डेक्कन परिसरात आहे. या सगळ्या गोष्टी मला शहर आणि माझं गाव, शेताकडचं घर, शेती याच्याशी जोडलं गेलं. आणि त्यानिमित्तानं या सगळ्या गोष्टी, मुलं परदेशात शिकायला असल्यामुळं दरवर्षी परदेशी जाणं, त्यांच्यावर फिरणं, तर जगप्रवास पण आवडीची गोष्ट आहे, तोही केला. तर या सगळ्याची सांगड आपोआप होत गेली. खरं आवडी असल्या तर सवड मिळते आणि तुमच्यातला उत्साह जर असेल तर सगळं काही करू शकता. माझ्याकडे उत्साह खूप आहे सुधारणा. त्या उत्साहाचा फायदा घेतो मी. तर कामही भरपूर करतो आणि एन्जॉय भरपूर करतो. तर 5 दिवस काम केल्यानंतर शनिवार रविवारी शेतावर जाणं, रविवारी सकाळी सोमवारी परत येणं आणि मग कामाला लागणं, अशा सगळ्या गोष्टीचं आता सवय झाली. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचं योग्य ती सांगड घातली जातं, जी तुम्हालाही करता येईल. थँक्यू.